नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अर्चना पवार आपणा सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी महिन्यात आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि आत्ताच नियोजित झालेली 26 फेब्रुवारी रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला चालू घडामोडी या विषयावर अधिक भर देण्याचे गरजेचे वाटते। म्हणूनच आपण सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यातील चालू घडामोडींचा आढावा घेतलेला आहे। आज आपण 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत। तेव्हा जाणून घेऊया 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या चालू घडामोडी। यामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चालू घडामोडींचा आपण विचार करणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये पहिली घडामोड आहे ती म्हणजे चीन आणि भारत यांच्यात तवांगमध्ये झालेली चकमक। भारत आणि चीन यांच्यात तवांग क्षेत्रात यांगत्से येथे गेल्या आठवड्यात चकमक झाली। हा प्रकार अरुणाचल प्रदेशात घडला असून स्थानिक कमांडर पातळीवर वाद मिटवण्यात आला असे देखील सूत्रांनी सांगितले। चीनचे गस्ती पथक भारतीय प्रदेशात घुसले असता त्यांच्या पीपल्स लिबरेशन्स आर्मीच्या सैनिकांना माघारी पिटाळण्यात आले। पूर्व लडाख प्रश्नावर दोन्ही देशात कोअर कमांडर पातळीवर पुढील 3-4 दिवसात चर्चा होण्याची शक्यता आहे असे देखील वर्तवण्यात आले। चीन आणि भारत यांच्यामध्ये झालेली ही चकमक अतिशय थोडक्यात मिटवण्यात आली। मात्र भारत चीन यांच्यात सीमा करार होईपर्यंत सीमेवरील घटना थांबणे कठीण आहेत असे देखील मत नोंदवण्यात आले। भारत आणि चीन यांच्यात सीमा करार झाल्याशिवाय या दोन देशांमध्ये सीमेवर होणाऱ्या घटना थांबणार नाही असे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केले। अफगाणिस्तानातील ताज्या घडामोडींवर भारतीय लष्कराचे नक्कीच लक्ष असून त्यातून असलेल्या धोक्याचा अंदाज घेऊन त्यानुसार धोरण तयार करणे आम्ही सुरूच ठेवले आहे असे PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना लष्कर प्रमुख यांनी नमूद केले। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय एक महत्त्वाची बातमी म्हणजे जपान पंतप्रधानपदी नेमकी कोणाची नियुक्ती झाली आहे असा देखील प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो। जपान पंतप्रधानपदी किशिदा यांची नेमणूक झाली। जपानचे पंतप्रधान म्हणून संसदेने फुमियो किशिदा यांची निवड केली। त्यांना आता कोरोनाची साथ व सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे। याशिवाय राष्ट्रीय निवडणूक अटळ बनल्याचे सांगण्यात आले। किशिदा हे योशिहिडे सुगा यांची जागा घेत असून त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे। त्यानंतर जाणून घेऊया 2021चे नोबेल पारितोषिक विजेते। अमेरिकेच्या वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले। अमेरिकेचे वैज्ञानिक डेव्हिड जुलियस आणि एड्रेम पॅटापेशियन यांना 2021चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला। यंदाचा नोबेल पुरस्कार कोरोना लस शोधणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जाईल असा अंदाज वर्तवला गेला होता। त्यानंतर साहित्यासाठीचे जे नोबेल आहे हे अब्दुल रझाक कुराहान यांना साहित्यासाठी देण्यात आले। टांझानियाचे ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल रझाक कुरना यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले। तसेच निर्भीड आणि निपक्ष पत्रकारांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले। फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला। अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले। त्यानंतर एक महत्त्वाची घडामोड म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचे नुकतेच निधन झाले। मराठीतील विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे निधन झाले। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1927 मध्ये झाला होता। पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं। ते 94 वर्षाचे होते। त्यानंतर जाणून घेऊया भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी विलगीकरण सक्तीचे कोरोना चाचणीही अनिवार्य करण्यात आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता 10 दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना राहावे लागेल। त्याचबरोबर RT-PCR चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल। ब्रिटिश नागरिकांनी प्रवासाच्या 72 तासाआधी कोरोना चाचणी RT-PCR केल्याचा अहवाल सादर करणे अनिवार्य ठरले आहे। तसेच विमानतळावर उतरल्यावर लगेच आणि आगमनानंतर 8 दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे। त्यानंतर जाणून घेऊया
भारत बायोटेकच्या अर्जावर ऑक्टोबरमध्ये निर्णय घेण्यात आला. कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आणीबाणीकालीन वापराची परवानगी मागणाऱ्या भारत बायोटेकच्या अर्जावर या महिन्यात निर्णय घेतला जाईल असे जागतिक आरोग्य संघटने म्हणजे WHO ने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत असं देखील म्हणण्यात आलं. वर्ष 2021 मधील तिसरी तिमाही व चौथ्या तिमाही सकल राष्ट्रीय उत्पन्न हे कोरोनापूर्व पातळीच्या वर गेले असून भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत असे मत नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगडिया यांनी व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्था जर मजबूत झाली तरच भारताचा आर्थिक विकास साध्य होईल हे देखील आपल्याला यातून दिसून येते. त्यानंतर महत्त्वाची बातमी म्हणजे पाव शतकाच्या पाठपुराव्यानंतर सिंधुदुर्गात विमानतळाचे स्वप्न साकार झाले. कोकण रेल्वेनंतर या प्रदेशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरू शकणाऱ्या सिंधुदुर्ग विमानतळाचे स्वप्न सुमारे पाव शतकाच्या सर्वपक्षीय पाठपुराव्यानंतर साकार होत आहे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे लेजर नदीम अहमद अंजुम यांची ISIच्या प्रमुखपदी निवड झाली. पाकिस्तानच्या शक्तिशाली अशा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे ISI या गुप्तचर यंत्रणेत अनपेक्षित फेरबदल करण्यात आला असून लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांना तिचे नवे प्रमुख नेमण्यात आले. त्यानंतर जाणून घेऊया एअर इंडियाबाबत. एअर इंडिया ही टाटांकडे देण्यात आली. सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली एअर इंडिया ही हवाई वाहतूक कंपनी टाटा सन्सने 18,000 कोटी रुपयांना खरेदी केली. विविध कारणांमुळे कर्ज जर्जर झालेली ही कंपनी खरेदण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या. मात्र टाटा सन्सने ही कंपनी 18,000 कोटी रुपयांना खरेदी केली आणि एअर इंडिया आता टाटांची कंपनी म्हणून पुन्हा जोमाने कामास लागेल. भारताला मिळणार आणखी एक विमानसेवा. राकेश झुनझुनवालांच्या आकाशा एअरलाइन्सला सरकारची NOC मिळाली आहे. शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाल यांच्या आकाशा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र NOC मिळाले आहे. SNV एव्हिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड आकाशा एअर या ब्रँड नावाने काम करेल. जर सर्व प्रक्रिया योग्य वेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये आकाशा एअरलाइन्सची स्वस्त दरातील विमानसेवा सुरू करण्यात येईल असे कंपनीने म्हटले. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेतली. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर जाणून घेऊया पहिल्यांदा सूर्यमालेबाहेरील ग्रहांवर मिळाले रेडिओ सिग्नल. सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा मिळाला एक नवा मार्ग. क्वीन्सलँड विद्यापीठाचे डॉक्टर बेंजामिन पोप आणि नेदरलँड इथली राष्ट्रीय वेधशाळा यांनी संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली. यामुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर आपल्या आकाशगंगेत विविध ताऱ्यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला. यातून आपल्याला पृथ्वी सदृश्य ग्रह शोधण्यास मदत मिळणार आहे. वन्यजीवांच्या सुरक्षितता संवर्धन कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 17व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2021 ते 2030 या 10 वर्षाच्या काळाकरिता हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्नही विचारला जाऊ शकतो की संवर्धन कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर जाणून घेऊया क्रीडाविषयक काही घडामोडी. क्रीडाविषयक घडामोडींमध्ये सगळ्यात पहिली घडामोड म्हणजे दिव्या देशमुख महाराष्ट्राची सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर ठरली. महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने भारताची 22वी महिला ग्रँडमास्टर ठरण्याचा मान पटकावला. 16 वर्षीय दिव्याने महाराष्ट्राची सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर ठरवतानाच आंतरराष्ट्रीय मास्टरचाही दुसरा निकषही प्राप्त केला आहे.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने अप्रतिम कामगिरी केली. तब्बल 19 महिन्यानंतर प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या पटावर खेळणाऱ्या दिव्याने एलो 2305 गुण महिला ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण केले. त्यानंतर क्रीडाविषयक घडामोडींमध्ये जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा यात भारत जॉर्जियामध्ये पहिल्या डावात बरोबरी झाली. मेरी ॲन गोम्सने दिमागदार कामगिरी कायम ठेवताना सालेमो मेलियाचा पराभव केल्यामुळे फिडे जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जॉर्जिया विरुद्ध उपांत्य फेरीचा पहिला डाव भारताला बरोबरीत सोडवण्यात यश आले. तिने मेलियाला 55 चालींमध्ये शह देत भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर जाणून घेऊया ऐतिहासिक पिंक टेस्ट अनिर्णित राहिली. स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा निकाल समोर आला. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दिवशी 32 षटकात 272 धावांचे आव्हान होते. मात्र 15 षटकात त्यांच्या 2 बाद 32 धावा झाल्या असताना दोन्ही कप्तानांनी हात मिळवत कसोटी अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला. भारताची शतकवीर फलंदाज स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर मनूचा दुहेरी सुवर्णवेध. कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत मनूने दुहेरी सुवर्णवेध घेतला. ऑलिम्पिकपटू मनू भाकरच्या दुहेरी सुवर्ण कमाईमुळे भारताने ISSF कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांवर आपले नाव कोरले. त्यानंतर जाणून घेऊया कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा भारतीय महिलांचे सोनेरी यश. मनू भाकर, रिदम सांगवान आणि नाम्या कपूर यांचा समावेश असलेल्या महिला संघाने बुधवारी 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करताना ISSF कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेमधील भारताचे वर्चस्व कायम राखत भारतीय महिलांनी यात सुवर्ण यश मिळवले. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आपण आढावा घेतलेला आहे. यानंतरही अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत राहणार आहोत. त्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीने रेडिओ MPSC गुरु या रेडिओ चॅनलवर देखील आपण अशीच इत्थंभूत माहिती जी आहे ही परीक्षेच्या दृष्टीने देत राहणार आहोत. त्यासाठी रेडिओ MPSC गुरु हे ॲप देखील डाउनलोड करा.